नमस्कार भक्तांनो. आज आपण बोलणार आहोत स्वामी समर्थांच्या कृपेने नकारात्मक विचार कसे दूर करायचे याबद्दल. आजच्या धावपळीच्या जीवनात चिंता, भीती, अपयशाची भीती, राग, मत्सर अशा नकारात्मक विचारांनी मन भरून जातं. मन अशांत झालं की जीवनात आनंद राहत नाही. अशा वेळी स्वामी समर्थांचा आधार आपल्याला मानसिक बळ देतो. स्वामी समर्थ म्हणतात, मन जिंकलं तर सगळं जिंकलं. नकारात्मक विचार येणं ही चूक नाही, पण त्यात अडकून राहणं हे दुःखाचं कारण ठरतं. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की विचारांना ओळखा, पण त्यांचे गुलाम होऊ नका. जेव्हा मनात वाईट विचार येतात, तेव्हा स्वतःला सांगा, मी स्वामी समर्थांच्या चरणी आहे, मला घाबरण्याचं कारण नाही. स्वामी समर्थांची कृपा ही ढाल आहे. ती आपल्याला बाहेरच्या नकारात्मकतेपासूनच नाही, तर आपल्या मनातल्या वादळापासूनही वाचवते. दररोज सकाळी किंवा झोपण्याआधी शांत बसून मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा नामस्मरणाचा जप मनाला शांत करतो, विचारांची गती कमी करतो आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. लक्षात ठेवा, नकारात्मक विचार म्हणजे सत्य नसतं, ते फक्त मनाचा भ्रम असतो. स्वामी समर्थ सांगतात, जे घडतं ते आपल्या भल्यासाठीच घडतं. हे वाक्य मनात ठेवलं तर अपयशही आपल्याला मोडत नाही, तर घडवतं. जेव्हा मन खचतं तेव्हा स्वामी समर्थांचा फोटो पहा, डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, मी खरंच एकटा आहे का? उत्तर मिळेल नाही. स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. हळूहळू तुम्हाला जाणवेल की भीती कमी होते, चिंता दूर जाते आणि मन स्थिर होतं. आजपासून एक सवय लावा. वाईट विचार आला की लगेच म्हणा, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. ही श्रद्धा तुम्हाला आतून मजबूत करेल. कारण जिथे श्रद्धा आहे तिथे नकारात्मकतेला जागा नसते. आपलं मन हे नदीसारखं असतं, कधी शांत, कधी खळखळणारं. नकारात्मक विचार म्हणजे त्या नदीतले दगड. ते थांबवता येत नाहीत, पण त्यावरून पुढे जाता येतं. स्वामी समर्थ सांगतात, मनावर नियंत्रण म्हणजेच खरी साधना. आज अनेक लोक म्हणतात, मनात खूप वाईट विचार येतात, भविष्याची भीती वाटते, आपण अपयशी ठरणार आहोत असं वाटतं. पण लक्षात ठेवा, हे विचार तुम्ही नाही, ते फक्त तुमच्या मनात येणारे ढग आहेत. जेव्हा ढग येतात तेव्हा आकाश नाहीसं होत नाही. तसंच वाईट विचार आले म्हणून तुमचं अस्तित्व कमी होत नाही. अशा वेळी स्वामी समर्थांचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनाला स्थिर करतो. डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की प्रत्येक संकट हे शिकवण घेऊनच येतं. जेव्हा आपण नकारात्मक विचारांना शत्रू मानतो, तेव्हा ते अधिक बळकट होतात. पण जेव्हा आपण त्यांना समजून घेतो, तेव्हा ते हळूहळू विरघळतात. स्वामी समर्थ म्हणतात, जे स्वीकारतो ते हलकं होतं. मन खूप जड झालं असेल तर कोणावर राग काढू नका. स्वामी समर्थांसमोर शांतपणे बसा आणि मन मोकळं करा. त्यांना सगळं सांगा, तुमची भीती, तुमचं दुःख, तुमची असहाय्यता. कारण स्वामी समर्थ फक्त देव नाहीत, ते आपले मार्गदर्शक आहेत. दररोज एक छोटा संकल्प घ्या, आज मी माझ्या विचारांवर लक्ष ठेवणार. वाईट विचार आला तर मी त्याला प्रेमाने सोडून देणार. लक्षात ठेवा, नकारात्मक विचार येतात, पण ते कायम राहत नाहीत. श्रद्धा, संयम आणि स्वामी समर्थांची कृपा या 3 गोष्टी एकत्र आल्या की मनाला कोणीही हादरवू शकत नाही. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा, ज्यांना आज मानसिक शांततेची गरज आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.